1 रुपयात पीक विमा हा बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे समितीने सरकारला तशी शिफारस दिली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना ही बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केलेली आहे। तसंच एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान 100 रुपये भरावेत असंही समितीने सुचवलेलं आहे। त्यामुळे बनावट अर्जांचा सुळसुळाट थांबेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांचं म्हणणं आहे। बीडमध्ये सर्वाधिक बोगस पीक विम्यासाठी अर्ज करण्यात आलाय, तर त्यानंतर साताऱ्यात बोगस पीक विमा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही। आता उद्या कोणी म्हणतं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनश्री, खरं तरी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे, कारण 1 रुपयामध्ये जो पीक विमा मिळत होता तो बंद होण्याची शक्यता आहे। सरकारला तशी शिफारसही देण्यात आली, काय अधिकची माहिती आहे? पीक विम्याचा हा विषय ऐरणीवर आला तो म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी हा मुद्दा मांडला आणि तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत राहिलेला आहे की बीडमध्ये सर्वात अधिक बोगस पीक विम्याचे अर्ज हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना फायदा देखील मिळतोय। एकंदरीतच कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची जी समिती आहे, जी सरकारचीच समिती आहे, त्यांनी जी शिफारस केली आहे त्यानुसार ही बोगस पीक विमा योजना आहे 1 रुपयातला हा पीक विमा तात्काळ रद्द करावा अशी शिफारस या समितीने केलेली आहे। त्याच्यामुळे आता महायुती सरकार या शिफारशीवर नेमका काय निर्णय घेतंय हे महत्त्वाचं आहे। मात्र या संदर्भाने पुढे येणारी समितीच्या संदर्भाने पुढे येणारी जी आकडेवारी आहे ती धक्कादायक आहे। एकंदरीत जी आकडेवारी समितीने दिली आहे त्यामध्ये 4,05,000 अर्ज बोगस आहेत आणि यापैकी तब्बल 1,09,000 अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातून आलेले आहेत। हा बोगस पीक विमा नेमका ही स्ट्रॅटेजी कशी राबवली जाते तर त्याचं देखील उदाहरण, त्याचा देखील दाखला हा समितीने दिलेला आहे। हे सगळं सांगताना समितीने असं म्हटलं की ओडिशामध्ये सुद्धा अशा प्रकारची योजना आणली गेली, तिथल्या घडामोडींचा दाखला देण्यात आलेला आहे की तिथे सुद्धा अशा प्रकारे गैरव्यवहार झाले आणि 1 रुपयातला हा पीक विमा ओडिशा सरकारने सुद्धा रद्द केला, तो बंद केला। त्यामुळे या पीक विम्याची रक्कम काढताना ही 1 रुपया नाही तर किमान 100 रुपये तरी असावी अशी शिफारस या समितीने केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं की हा पीक विमा काढताना शेतकऱ्यांच्या परस्पर शेतकऱ्यांच्या नावे तो काढला जातो। काही सामूहिक सेवा केंद्र आहे ती या प्रकारच्या सगळ्या घडामोडींमध्ये गुंतलेली आहेत। जवळपास अशी एकूण 96 सामूहिक सेवा केंद्र अशी आढळून आलेली आहेत की ज्यांनी 1 रुपया पीक विमाचा फायदा घेत त्या अर्थी बोगस पीक विमा काढला, शेतकऱ्यांच्या सहमतीने न काढता तो त्यांच्या परस्पर काढला। त्याच्यामुळे एकंदरीतच जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांच्या नावाने या सेवा केंद्रांनी पैसे उकळले। जवळपास 96 सेवा केंद्र अशी आहेत की ज्यांनी अशा प्रकारचा बोगस पीक विमा काढला आणि त्यातली 40 सेवा केंद्र ही एकट्या बीड जिल्ह्यातील आहे। त्यामुळे एकंदरीतच बीडमधलं सध्या सुरू असणारं राजकारण आणि त्याला जोड असणारी या पीक विम्याच्या संदर्भाने सध्या समितीने सादर केलेला अहवाल आणि केलेली शिफारस यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे। त्याच्यामुळे 1 रुपयातला हा पीक विमा आता रद्द होणार का याकडे सर्वच शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। नक्कीच मनश्री, तर ही संपूर्णतः शिफारस केल्यानंतर ही योजना पूर्णपणे थांबवली जाते की हे गैरव्यवहार थांबवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात याकडेही लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर सुप्रिया सुळेंनीही यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा, कष्ट करणार आहे। त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत।